चला तर मित्रांनो, करंट अफेअरचे आजचे प्रश्न आपण डिस्कस करूया। तर पहिला प्रश्न आहे चालू घडामोडीमधला, IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही अल्पकालीन प्रकारचं कर्ज देते, तर वर्ल्ड बँक हे दीर्घकालीन कर्ज देते। आणि महत्त्वाचं म्हणजे IMF फक्त सदस्य देशांना कर्ज देते। त्यांनी IMFची स्थापना करण्यात आली होती, म्हणून वर्ल्ड बँक आणि IMFला जुळ्या बहिणी सुद्धा म्हटलं जाते। आणि तत्कालीन भारताचे अर्थमंत्री CD देशमुख, चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे ह्या ब्रेटन वूड परिषद अमेरिकेला भरली होती। तर बघा मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे की इंटेलिजंट ब्युरोची स्थापना ही 1887 मध्ये करण्यात आली होती। सध्याचे जे प्रमुख आहेत ते आहेत तपन कुमार डेका। आणि ED म्हणजे एन्फॉर्मेन्स डायरेक्टरेट, जे की सध्या खूप चर्चेमध्ये आहे। 1 मे 1956 ला स्थापना झाली आणि याचे प्रमुख झालेले आहे राहुल नवीन। आणि रॉ जे आहे रिसर्च ॲनालिसिस विंग, 21 सप्टेंबर 1968 ची स्थापना आहे आणि या रॉचे प्रमुख आहे रवी सिन्हा। त्याचप्रमाणे मित्रांनो, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CBIची स्थापना ही 1 एप्रिल 1963 मध्ये करण्यात आली होती आणि प्रमुख आहे प्रवीण सूद। तर 60 वर्ष पूर्ण झाले, हीरक महोत्सवी वर्ष आहे CBIचा, तर हा पण पॉईंट पाठ असू द्या। भाग्य योजना अलीकडे कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे, तर कर्नाटक राज्य सरकारने ही सुरू केलेली आहे मित्रांनो। आणि उद्देश काय आहे की बालकांमधील कुपोषणाचं प्रमाण काय करणे, कमी करणे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट। मग मी काही मराठीशी संबंधित पॉईंट तुम्हाला इथे कव्हर करून दिलेला आहे की क्षीर म्हणजे होते दूध किंवा दुग्ध, लक्षात असू द्या। याचप्रमाणे भाग्यलक्ष्मी योजना कर्नाटक राज्य सरकारने सुरू केली, शक्ती योजना पण कर्नाटक सरकारने सुरू केलेली आहे। भाग्यलक्ष्मी योजनेअंतर्गत तेथील गृहिणींना 2000 रुपये महिना दिला जाणार आहे, तर शक्ती योजनेअंतर्गत बस प्रवास काय आहे, मोफत आहे मित्रांनो। 10% तिकीटमध्ये सवलत देण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील महिलांना। तर मित्रांनो, कर्नाटक मग आपल्या महाराष्ट्राच्या सीमेला लागलेलं आहे का, तर हो, आणि बघा, आपल्या महाराष्ट्राच्या सीमेला कर्नाटक लागलेला आहे आणि त्याला महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे। विवाद महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुरू आहे, त्यामुळे कर्नाटक सध्या चर्चेमध्येच आहे, ते तुम्ही पाठ करून घ्या व्यवस्थित। त्यानंतर बघा मित्रांनो की कर्नाटक राज्याचे CM आहे ते आहे सिद्धारामय्या आणि DPD CM जे आहे ते आहे DK शिवकुमार। तर पाठ ठेवा, दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहे। त्यानंतर उत्कर्ष 2.0 योजना मित्रांनो अलीकडेच RBI द्वारे सुरू करण्यात आली आहे। मोस्ट टाइम करा, कारण मागच्या वेळेला पण यावरती प्रश्न विचारलेला होता। आणि RBIची स्थापना ही 1 एप्रिल 1935 मध्ये RBI ॲक्ट 1934 नुसार करण्यात आली होती आणि RBIचं राष्ट्रीयकरण हे 1 जानेवारी 1949 ला, लक्षात घ्या, RBI ॲक्ट 1948 नुसार करण्यात आलं होतं। त्यामुळे दोन्ही पॉईंट तुम्हाला इथे काय करायचे आहे, पाठ ठेवायचे आहे। आता बघा मित्रांनो, राजकोषीय तूट कशाला म्हणायचं, एकूण जमा वजा एकूण खर्च, याला आपण राजकोषीय तूट म्हणू शकतो। आणि दोन फरक लक्षात असू द्या मित्रांनो, राजकोषीय धोरण ठरवते भारत सरकार आणि मौद्रिक धोरण RBI, लक्षात असू द्या, ठीक आहे। अर्थसंकल्पाची बघा मित्रांनो, अर्थसंकल्पाचे 3 प्रकार आहे। एक आहे संतुलित अर्थसंकल्प, दुसरा आहे शिल्लकीचा अर्थसंकल्प आणि तिसरा आहे तुटीचा अर्थसंकल्प। आता संतुलित अर्थसंकल्प म्हणजे काय मित्रांनो, 100 रुपये जमा झाले आणि 100 रुपयेच खर्च झाले, याला म्हटलं जाते संतुलित अर्थसंकल्प। शिल्लकीचा अर्थसंकल्प म्हणजे 100 रुपये भारत सरकारजवळ जर जमा झाले असेल आणि लक्षात असू द्या 80 रुपये खर्च झाले, म्हणजे 20 रुपये उरले, याला शिल्लकीचा अर्थसंकल्प म्हटलं जाते मित्रांनो, ओके। आणि शिल्लकीचा अर्थसंकल्प केव्हा मांडला जाते, लक्षात घ्या, जेव्हा मार्केटमध्ये चलन वाढ आहे, ठीक आहे, तेव्हा चलन घट घडून आणण्यासाठी शिल्लकीचा अर्थसंकल्प मांडला जातो, म्हणजे मार्केटमध्ये पैसा जास्त जाणार नाही। आणि लक्षात असू द्या, तुटीचा अर्थसंकल्प केव्हा मांडला जातो, जर तुटीचा अर्थसंकल्प मांडला, ठीक आहे। तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय, गव्हर्नमेंटजवळ 100 रुपये आले आणि गव्हर्नमेंटने 120 रुपये खर्च केले, म्हणजे मार्केटमध्ये आता 20 रुपये आणखी एक्स्ट्रा गेलेले आहे, ठीक आहे। यामुळे काय झालेलं आहे, मार्केटमध्ये चलन वाढ घडून येईल, ओके। आणि तुटीचा जो अर्थसंकल्प असतो याच्यामुळे काय घडून येत असते मित्रांनो, चलन वाढ घडून येत असते। म्हणून एवढं लक्षात घ्या, वाढीमुळे काय वाढतो मित्रांनो, रोजगार वाढतो। त्यामुळे तुटीचा अर्थसंकल्प हा पण कधी कधी हितकारक ठरत असतो, लक्षात असू द्या, ओके। सो अर्थसंकल्पाचे 3 प्रकार लक्षात असू द्या। आता चलन वाढ आणि चलन घट नियंत्रणाचे काम कोण करते, भारत सरकार आणि RBI करते। भारत सरकार टॅक्स योजनेद्वारे हे काम करत असते, तर RBI हे CRR, SLR, रेपो दर, रिव्हर्स रेपो दर यांच्या माध्यमातून ते करत असते। म्हणून बघा, राजकोषीय धोरण भारत सरकार ठरवते, तर RBI मौद्रिक धोरणाद्वारे चलनवाढ चलनघट नियंत्रित करते। आता मित्रांनो, CRR म्हणजे काय होते मित्रांनो, की व्यापारी बँका RBI कडे ज्या ठेवी ठेवतात त्याला CRR म्हटलं जाते। तर लक्षात असू द्या, व्यापारी बँका स्वतःकडे जे काही रक्कम ठेवतात त्याला SLR म्हटलं जाते, ओके। रेपो दर म्हणजे काय होते, मग
रेपो दर म्हणजे काय मित्रांनो, व्यापारी बँका ज्या आहे भारतातील, ह्या व्यापारी बँका जेव्हा RBI कडून ठीक आहे कर्ज घेते एका दिवसासाठी म्हणू शकतो आपण, त्याला रेपो दर म्हटलं जाते. त्याचे मग टप्पे पण पडतात. आणि लक्षात घ्या, कधी कधी RBI व्यापारी बँकांकडून कर्ज घेते, याला रिव्हर्स रेपो दर असं म्हटलं जाते. जस्ट लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर 28वे CGA कोण आहे आपले, तर ते आहे SS दुबे. तर 27वे CGA कोण होते, तर ते होते भारतीदास. मित्रांनो, आता जे कॅग आहे आपले ते कोण आहे, गिरीशचंद्र मुर्मू. आणि कॅग संबंधित कोणती कलम आहे, 148. कॅगला लोकलेखा कमिटीचे कान डोळे मित्र तत्वज्ञ असं म्हटलं जाते. त्यानंतर पहा मित्रांनो, आता फातिमा बीबी. आता फातिमा बीबी यांचं राज्य कोणतं आहे, केरळ. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत असेल, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होण्याचा मान त्यांना मिळाला होता. 1989 मध्ये त्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश झालेल्या होत्या. आणि त्यांचा जन्म 30 एप्रिल 1927 केरळ या राज्यामध्ये झालेला होता. तर त्यांचं निधन आता 23 नोव्हेंबर अलीकडेच 23 नोव्हेंबर 2023ला वयाच्या 96व्या वर्षी झालेलं आहे. त्यांचं पूर्ण नाव मीरा साहिब फातिमा बीबी असं होतं. मित्रांनो, त्या तामिळनाडूच्या माजी राज्यपाल पण राहिलेल्या आहे. आणि 1983 मध्ये केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश त्या बनलेल्या होत्या. उच्च न्यायव्यवस्थेतील पहिल्या महिला मुस्लिम न्यायाधीश ठरलेल्या होत्या. त्या न्यायालयाच्या न्यायाधीशांची सदस्य संख्या कोण ठरवते, तर संसद. तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या राष्ट्रपती. क्लोज पॉईंट तुम्ही इथे पाठ ठेवा. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ हा 65 वर्षाचा असतो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या निवृत्तीचं जे वय असते, तर कार्यकाळ नका करू मित्रांनो, इथे निवृत्तीचं वय करा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या निवृत्तीचं वय हे 65 वर्ष असते. तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय 62 वर्ष असते. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. सध्या केरळचे CM कोण आहे, पिनराई विजयन. तर राज्यपाल आहे आरिफ मोहम्मद खान. ओके, इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर पहा NPCI. आता NPCI म्हणजे होते नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ने भीम ॲप लॉन्च केलेला आहे. तर लक्षात घ्या, भीम ॲपचा फुल फॉर्म काय होतो, भारत इंटरफेस फॉर मनी. 2016 मध्ये हे भीम ॲप सुरू करण्यात आलं होतं. ते UPI टेक्निकवर आधारित आहे. पण UPIचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग UPIचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. युनिफाईड पेमेंट इंटरफेस मित्रांनो लक्षात असू द्या. वन डे मध्ये सर्वाधिक 50 शतक करणारा जगातील पहिला खेळाडू विराट कोहली ठरलेला आहे मित्रांनो. न्यूझीलंड विरुद्ध त्यांचं हे शतक झालेलं आहे 50वं. लक्षात असू द्या. त्यानंतर वानखेडे स्टेडियम मुंबईवर त्यांनी हे रेकॉर्ड बनवलेलं आहे मित्रांनो. आणि 49 शतक हे सचिन तेंडुलकर यांचे आहे. एकूण शतक विराट कोहलींचे 80 झालेले आहे. वन डेमध्ये 50, कसोटीमध्ये 29 आणि T20मध्ये 1. लक्षात असू द्या. ICC मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप 2023 भारतामध्ये भरणार असून ते नरेंद्र मोदी स्टेडियम मोटेरा स्टेडियमवर मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप फायनल भरलेली होती मित्रांनो, नरेंद्र मोदी स्टेडियम मोटेरा या ठिकाणी. आता पुढचा प्रश्न बघा, जागतिक निमोनिया दिवस कधी असतो, 12 नोव्हेंबरला. फुफ्फुसा संबंधित असतो मित्रांनो हा आजार. आणि जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोग आहे. 14 नोव्हेंबरला बालक दिवस असतो. पंडित नेहरूजींचा जन्मदिवस आहे मित्रांनो. आणि 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिवस सुद्धा असतो, डायबिटीज डे. आणि पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला होता मित्रांनो, अहमदनगरच्या तुरुंगामध्ये. ओके, अनुवादन आणि या ग्रंथाचं भाषांतरण भारताचा शोध असं साने गुरुजी यांनी केलेले होते. उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरूंनी 13 डिसेंबर 1946ला मांडलेला होता आणि स्वीकारण्यात आला होता 22 जानेवारी 1947ला. डिसेंबर 1929 मध्ये लाहोर येथे रावी नदीकाठी हे अधिवेशन भरलं होतं आणि अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे संपूर्ण स्वराज्याचा ठराव मांडण्यात आलेला होता. आणि येणारी 26 जानेवारी 1930 ही प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. त्याचप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते मित्रांनो. आणि ग्रामीण भागातील पहिलंच अधिवेशन होतं 1936चं आणि ते 50वं होतं. आणि किसान सभेचे दुसरे अधिवेशन सुद्धा फैजपूरला याच ठिकाणी भरलेले होते मित्रांनो, लक्षात असू द्या. 66वे महाराष्ट्र केसरी 2023 विजेता कोण ठरलेले आहे, तर सिकंदर शेख सोलापूरचे ठरलेले आहे मित्रांनो विजेते. आणि उपविजेता ठरलेले आहे शिवराज राक्षे नांदेडचे. ICC हॉल ऑफ फेममध्ये 3 खेळाडूंचा अलीकडे समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये आहे वीरेंद्र सेहवाग, डायना एडुलजी पहिली भारतीय महिला ठरलेल्या आहे. आणि अरविंदा डी सिल्वा जे की श्रीलंकेचे आहे. ओके, आणि बंगोसागर युद्ध सराव जो आहे मित्रांनो तो भारत आणि बांगलादेश दरम्यान पार पडलेला आहे. मोस्ट टाइम्पी करा. समृद्धी युद्ध सराव सुद्धा भारत आणि बांगलादेश दरम्यान पार पडतो मित्रांनो. शेवटचा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 2023चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्र सरकारचा कोणाला देण्यात आलेला आहे, तर मित्रांनो ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. लेक्चर कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच भेटू. तो मंद टेक केअर अँड थँक्यू सो मच.